प्रयत्न करा. आता आपण साधं अनुलोम विलोम जे करतात ना तेच करूया. ह्याच्यामध्ये काय करायचं, मुद्रा कशी बनवायची ते सांगते. ह्याचा आपल्याला खूप फायदा होतो. विष्णू मुद्रा. तर तुमचा इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर थंबच्या बेसला, दुसरे बोट जे आहेत ते एक्सटेंडेड राहतील आणि अंगठा आहे तो राईट नॉस्ट्रिलला आणि जो आपला रिंग फिंगर आहे तो लेफ्ट नॉस्ट्रिलला. ह्या पद्धतीने पकडायचं. ठीक आहे. आणि जेव्हा आपण ब्रीथ इन आउट करू तेव्हा दोन्ही बोट जे आहेत ते इथपर्यंत जातील जेव्हा लेफ्ट ओपन असेल, आणि जेव्हा राईट ओपन असेल तेव्हा अंगठा या साईडला. ठीक आहे. असं चेंज करत जायचं. हे खूप अवघड वाटत असेल तर यू कॅन हॅव नासाग्र मुद्रा. हे जे मिडल आणि इंडेक्स फिंगर आहे हे असं इथं कपाळावरती आयब्रोजच्या मध्ये ठेवायचं आणि राईट नॉस्ट्रिल आणि अंगठा आणि लेफ्ट नॉस्ट्रिल आणि इंडेक्स फिंगर ह्या पद्धतीने पण करू शकता. व्हॉट एव्हर इज कम्फर्टेबल फॉर यू, जस्ट अराउंड दॅट. आणि दुसरा हात तुमचा राहील चीन मुद्रामध्ये. चीन मुद्रा म्हणजे सिंपल, हे 3 बोट जे आहेत ते एक्सटेंडेड राहतील आणि अंगठा आणि तुमचा इंडेक्स फिंगर हे एकत्र राहतील. दिस इज चीन मुद्रा. जनरली मेडिटेशन मध्ये हे अडॉप्ट करतात है ना, खूप लोक करतात ही मुद्रा. आणि तुमच्यासाठी बेस्ट राहील प्राण मुद्रा. जितके पण चेस्ट प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी प्राण मुद्रामध्ये काय करायचं, आपले जे लिटिल फिंगर आहे आणि तुमचा रिंग फिंगर आहे ह्याला अंगठ्यासोबत जोडायचं